कोबी म्हटलं की मुले नाक मुरडतात. पण याच कोबीपासून खमंग कुसकुशीत पण न तळलेल्या वड्या आज आपण केलेल्या आहेत. जर तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल तर संपूर्णतः व्हिडिओ पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे. तो वरचे 2 पानं काढून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तो नंतर धुवायला नको आणि आता हा आपण किसून घेऊया. अशा पद्धतीने हा सगळा अर्धा कोबी किसलेला आहे. हा कोबी असा किसून झालेला आहे. आता हा आपण किती भरतो तो पाहूया, म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज येईल. तुम्हाला पण मला प्रमाण सांगावयास बरे पडेल. 1 वाटी, हा 2 वाटी, बऱ्यापैकी 2.5 वाटी हा आपला कोबीचा किस झालेला आहे. आपण कोबी किसून घेतलेला आहे तो आपण याच वाटीने 2.5 वाटी भरलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी बेसन घालूया. बेसन पीठ आहे ते घालूया. त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालूया. 1 वाटी कोथिंबीर घालूया, आणि कोथिंबीरीने स्वाद छान येतो. तिखट अर्धा चमचा घालूया, कारण आता हिरवी मिरचीचं पण वाटण आपण करणार आहोत. अर्धा चमचा मीठ घालूया. अर्धा चमचा धनेपूड घालूया आणि अर्धा चमचा जिरेपूड, आणखीन अर्धा चमचा ओवा असं घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकूया. 1 चमचाभर तीळ टाकूया त्याच्यामध्ये. आणखीन एक 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 लसूणच्या, 1 इंच आलं आणि 2 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत. हे जरा मिक्सरमधनं थोडंसं बारीक करायचं आहे आणि ते 1 चमचाभर त्याची भरड घालायची आहे. 1 चमचा हिरवी मिरची, लसूण आणि आले याची आपण पेस्ट केलेली आहे, पण ती जास्त बारीक केलेली नाही, अशी मोठी मोठीच मिक्सरमधनं पेस्ट काढून घेतलेली आहे. ती पण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व काय करायचं आहे आता मळून घ्यायचं आहे. जे मसाले होते ते सुद्धा अगदी व्यवस्थित सगळीकडे लागले गेले पाहिजेत. पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा नाही. हे सर्व एकसारखं असं मळून घेऊया. पाण्याचा अजिबात वापर न करता हे सगळं मळून घ्यायचं आहे. यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ घेऊया, की जेणेकरून त्या वडीला आपल्या खुसखुशीतपणा येईल. त्याबरोबरच 1 चमचा बारीक रवा पण यामध्ये आपण टाकूया. एकदम थोडासा असा आपण सोडा पण टाकूया त्याच्यामध्ये, की जेणेकरून आपली वडी ज्या वेळेला वाफवली जाईल त्यावेळेला ती थोडीशी अशी स्पॉन्जी आणि फुगून वरती येते किंवा स्पॉन्जी होते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. हे पीठ जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. पाण्याचा कोणताही वापर न करता हे पीठ यामध्येच आपण मळलेलं आहे. अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते सर्व मळून झालेलं आहे. कोबी तसा फारसा मुलं आवडीनं खात नाहीयेत आणि ह्या जर वड्या अशा केल्या तर या वाफवून ठेवल्या तर 4 दिवस फ्रीजला राहतात. जेव्हा हव्या तेव्हा मुलांना भाजून देऊ शकता किंवा तळून देऊ शकता, कसंही मुलांना जसं आवडेल तसं. अशा रीतीने मी एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हे मिश्रण थापायचं आहे. अशा पद्धतीने ते सर्व मिश्रण आपण या प्लेटमध्ये थापून घेतलेलं आहे. आता यावरती आपण थोडेसे तीळ पण टाकूया आणि ते पण थोडेसे असे थापून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपली प्लेट मध्ये जे मिश्रण केलेलं होतं ते मिश्रण काय केलेलं आहे आपण व्यवस्थितरित्या थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तीळ पण लावलेली आहे. पाणी उकळलेलं आहे. यामध्ये आपण एक स्टँड ठेवूया. त्याच्यावरती पण मी एक प्लेट ठेवते. गॅस असा मंद आचेवरती ठेवूया. मोठ्या आचेवरती ठेवायचा नाही. त्यामध्ये ही प्लेट ठेवून टाकूया. हे आपण झाकून ठेवूया. गॅस मध्यम आचेवरतीच असू दे आणि 20 मिनिट आहे असा वाफवला जाऊ दे. अशा रीतीने आपण 20 मिनिट वाफवून घेतलेले आहेत आणि शिवाय 5 मिनिट गॅस बंद करून मी तसेच वाफेवरती झाकून ठेवलेले आहे. आता 25 मिनिटानंतर हे अशा पद्धतीचं हे शिजलेलं आहे. आता हे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या काढून थोड्याशा तेलामध्ये आपण फ्राय करणार आहोत. कोबीची जी आपण कोबीची वडी जी आपण थापलेली होती
ती एक सुकलेली आहे. मी जवळजवळ 1 तासभर मी तशीच ठेवलेली होती थंड होण्यासाठी. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. वड्या आपण छोट्या छोट्याशाच पाडूया. अशा छोट्या 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 काय करूया, वड्या पाडून घेऊया. अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. आता काढून घेऊया. त्या निघतात, ह्या पटकन निघतात अशा वड्या. ह्या अशा पद्धतीच्या वड्या झालेल्या आहेत आणि ह्या आपण कमी तेलामध्ये परतून घेऊया. आणखीन ज्याला तळून खायचं आहे, एकदमच असं छान खुसखुशीत खायचं आहे, त्यांनी तळलात तरी चालेल. पण कमी तेलामध्ये पण मंद गॅसवरती जर भाजले तर या कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात. गरम झालेला आहे, पॅन आपला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेले आहे. यामध्ये मोहरी टाकूया आपण थोडीशी. त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकूया आणि त्यानंतर ह्या वड्या आहेत, ह्या एक एक आपण अशा याच्यामध्ये भाजूया. आणि हे गॅस जो आहे तो बारीक गॅसवरती ठेवायचा आहे. यामध्ये तेलामध्ये थोडेसे आपण तीळ पण टाकून घेऊया. ते तडतड उडू नयेत म्हणून तेल तापल्यात आपल्याला लगेच मी टाकले नव्हते. आता आपण ते उलटून घेऊया. हां, अशा पद्धतीने बारीक गॅसवरती ते भाजल्यानंतर छान होतात वड्या. या जर तेलात तळल्या तर आणखीनच खुसखुशीत होते, पण मी कमी तेलामध्ये करते कारण जादा तेल प्रत्येकालाच चालतं असं नाही. कमी तेलामध्ये पण ह्या छान होतात. अशा पद्धतीनं खरपूस बारीक गॅसवरती असे 5 मिनिट आणि पालते घातल्यानंतर एक 5 मिनिट भाजायचे आहे. तेवढ्यात त्या वड्या खुसखुशीत होतात. अशा पद्धतीने या वड्या आपल्या खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत. आता ह्या आपण काय करूया, या सगळ्या बाजूनं हलवून घेऊया. मी अशा उभ्या पण भाजून घेत आहे, म्हणजे साईडची जी बाजू आहे ती पण अशी छानपैकी भाजली जाईल. अशा पद्धतीने मी ते उभे करून ठेवलेले आहे. अशा पद्धतीने आपल्या वड्या ह्या भाजून झालेल्या आहेत कमी तेलामध्ये. आता आपण गॅस बंद करूया आणि तव्यामध्ये थोडा वेळ आपण या पॅनमध्ये आहे ह्या गरम आचेवरती आहे अशीच ह्या वड्या ठेवूया, जेणेकरून त्या छान होतील. अशा रीतीने आपल्या वड्या, कोबीच्या वड्या खुसखुशीत कमी तेलातल्या तयार झालेल्या आहेत.